नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की उन्हाळ्यामध्ये आपण कोथिंबीर या पिकाचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, म्हणजेच सीड सिलेक्शन कशा पद्धतीने केलं पाहिजे, व्हरायटी कोणती वापरली पाहिजे, त्याचबरोबर आपण पेरणी केल्यानंतर तणनाशक कोणतं वापरलं पाहिजे, ते कोणत्या वेळेस वापरलं पाहिजे, त्याचं योग्य प्रमाण किती घेतलं पाहिजे, त्याचबरोबर खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर ही सर्व सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। तर आपला व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर शेतकरी बांधवांनो, कोथिंबीर हे जे पीक आहे तर हे आपण 12ही महिने घेऊ शकतो। तर बघूयात की आपण सुरुवातीपासून पिकाचं नियोजन कसं केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळण्यास मदत होईल। तर त्याआधी आपण जाणून घेऊयात की व्हरायटी कोणत्या वापरल्या पाहिजे, म्हणजेच उन्हाळ्यामध्ये आपण कोणते वाण कोथिंबीरीचे लागवड केली पाहिजे, तर हे आपण सुरुवातीला जाणून घेऊयात। तर त्यामध्ये पहिलं म्हणजे फी1, त्याचबरोबर फी2, CO1, D92, D94, त्याचबरोबर J214, K45, त्याचबरोबर कोइंबतूर 1, कोइंबतूर 2 आणि आणखी म्हणजे ज्या सुधारित व स्थानिक वाण आहेत तर ते म्हणजे जळगाव धना, वाई धना। तर या काही कोथिंबीरीच्या वाण उन्हाळ्यामध्ये आपण लावू शकतो, लागवड करू शकतो। त्याचबरोबर मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या आणखीही व्हरायटी उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असतात, तर त्याही तुम्ही घेऊ शकता। म्हणजे 30 किलोचा कट्टा असेल, 50 किलोचा कट्टा असेल, तर यापैकी तुम्ही कोणतं एक धना वापरू शकता। तर शेतकरी बांधवांनो, सीड सिलेक्शन केल्यानंतर म्हणजेच बियाणांची निवड केल्यानंतर सीड ट्रीटमेंट करणं हे आवश्यक आहे। कारण काय होतं की आपण अगोदर जे पीक आपण लागवड केलेली असते आणि ते पीक निघल्यानंतर आपण जेव्हा दुसरं बियाणं असेल किंवा दुसऱ्या पिकासाठी लागवड करतो, तर त्यावेळेस जमिनीमध्ये बुरशीचा अटॅक हा खूप जास्त प्रमाणात झालेला असतो आणि यामुळे काय होतं की जमिनीमध्ये आपण जे बियाणं टाकतो तर त्याची उगवण क्षमता कमी होते किंवा बुरशीमुळे ते उगले जात नाही बियाणं। तर हे टाळण्यासाठी तुम्हाला सीड ट्रीटमेंट करणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर सीड ट्रीटमेंटसाठी आपल्याला या ठिकाणी बायर कंपनीचं जे एव्हरजेल एक्सटेंड आहे तर हे घ्यायचं आहे, किंवा मार्केटमध्ये अवेलेबल असणारी पावडर फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असलेलं तुम्ही कोणतं एक औषध घेऊ शकता सीड ट्रीटमेंटसाठी। तर सीड ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण जेव्हा जमिनीत बी टाकतो किंवा पेरणी करतो, त्यानंतर आपल्याला लगेच त्याच दिवशी प्लॉटला पाणी द्यायचं आहे आणि हे पहिलं पाणी दिल्यानंतर आपल्याला दुसरं पाणी हे 5व्या दिवशी द्यायचं आहे, कारण यानंतर आपल्याला तणनाशक फवारणी करणं गरजेचं असतं। तर यासाठी साधारण तुम्ही 7व्या दिवशी तणनाशकची फवारणी करायची आहे किंवा 5व्या दिवशी करू शकता। तर आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमकं यासाठी कोणतं तणनाशक वापरायचं। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे कांद्यासाठी गोल व टर्गा वापरता तर तेच आपल्याला या ठिकाणी कोथिंबीर या पिकासाठी वापरायचं आहे, घ्यायचं आहे। परंतु याचं प्रमाण घेताना आपल्याला हे कमी घ्यायचं आहे। म्हणजेच गोल हे जे आहे तर याचं प्रमाण तुम्हाला 8 ml हे 20 लिटरसाठी घ्यायचं आहे व त्याचबरोबर टर्गाचं हे जे प्रमाण आहे तर हे तुम्हाला 20 लिटरसाठी 12 ml असं घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीचं नियोजन करायचं आहे। आणि ज्यावेळेस आपलं पीक हे 20 ते 25 दिवसांच्या दरम्यान होईल तर त्यावेळेस आपल्याला एक कॉम्बिनेशन स्प्रे घेणं आवश्यक आहे। कारण काय होतं की ज्यावेळेस कोथिंबीरीचं पीक हे 1 ते 2 पानांवर येतं, त्यानंतर त्यावर बुरशीचा अटॅक होण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण त्यावेळेस पीक हे लहान असतं, जमिनीलगत असतं आणि त्याचबरोबर आपल्याला पिकांवर काळा मावा असेल, थ्रिप्स असतील, त्याचबरोबर रस शोषणारे कीटक असतील तर यांचाही प्रादुर्भाव झालेला दिसून येतो। कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर असे कीटक झाडांवरती म्हणजे पानांवरती येऊन बसतात। तर यासाठी आपल्याला एक 20 ते 25 दिवसांच्या दरम्यान एक इन्सेक्टिसाइड व एक फंगीसाइडचं कॉम्बिनेशन घेणं आवश्यक आहे। तर यामध्ये तुम्ही बुरशीनाशक घेताना अँट्रॉकॉल किंवा रोको यापैकी कोणतं एक पावडर घेऊ शकता बुरशीनाशकची। तर अँट्रॉकॉल किंवा रोको घेताना तुम्ही याचं प्रमाण हे 25 ते 30 ग्रॅम प्रतिपंप असं घ्यायचं आहे आणि त्यानंतर इन्सेक्टिसाइडमध्ये तुम्ही ॲडमायर किंवा एक्ट्रा घेऊ शकता। तर याचं प्रमाण घेतानाही तुम्हाला 2 ते 3 ग्रॅम प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तणनाशक नंतर हा पहिला स्प्रे करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपलं पीक जेव्हा 25 ते 30 दिवसांच्या वर जाईल तर त्यावेळेस आपल्याला यामध्ये एक टॉनिक किंवा ऑट्रोसोल्युबल फर्टिलायझरचा वापर करणं आवश्यक आहे। कारण काय होतं की 30 दिवसानंतर झाडांची ग्रोथ ही चांगली झालेली पाहिजे आणि सध्या काय झाले की आपले भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई आहे, पाण्याचे प्रॉब्लेम आहे। जर तुमचं पीक 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान होईल तर त्यावेळी जर तुम्ही चांगलं टॉनिक दिलं किंवा ग्रोथ हार्मोन दिले तर यामुळे झाडांची वाढ ही चांगल्या प्रकारे होऊ शकते। तर अशा प्रकारे तुम्ही 25 ते 30 दिवसानंतर अशा प्रकारे नियोजन करायचं आहे। नक्कीच तुम्हाला मार्केटला चांगले भाव मिळतील।
तर शेतकरी बांधवांनो, मी जी काही तुम्हाला कोथिंबीर या पिकाबद्दल माहिती दिली आहे ही नक्कीच तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता. नक्कीच यावरती मी तुम्हाला योग्य माहिती देईल. आणि जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.